हे विद्यार्थी मित्रांनो, आजचं जे आपलं लेक्चर आहे BA फर्स्ट इयर सेम सेकंड आणि आजचा जो सब्जेक्ट आहे आपला सोशलॉजी. सोशलॉजीमधला महत्त्वाचा जो टॉपिक आहे आज, जो परीक्षेच्या दृष्टिकोनातून गृहीतकृत्य कोणता आहे? गृहीतकृत्य. गृहीतकृत्य गृहीतकृत्य यालाच आपण इंग्लिशमध्ये हायपोथेसिस असं म्हटलं जाते. हायपोथेसिस का कशाला म्हटलं जाते? हायपोथेसिस काय आयडिया हा का याच्या संदर्भात. आता पहिले इंट्रोडक्शन पाहू. गृहीतकृत्य म्हणजे काय? उपलब्ध तथ्याच्या आधारे गृहीतकृत्याची चाचणी घेणे हेच संशोधनाचे मुख्य कार्य असते. उपलब्ध तथ्याच्या आधारे गृहीतकृत्याची चाचणी घेणे हेच संशोधनाचे मुख्य कार्य होय. परंतु संशोधनकर्ता थांबावून जाईल इतकी अगणित तथ्य त्याच्या सभोवताल असतात. अशा तथ्यामधून संशोधन समस्येच्या दृष्टीने उपयुक्त करणारी तथ्य निवडण्याचे कार्य गृहीतकृत्याचे मार्गदर्शनामुळेच होऊ शकते. उपलब्ध तथ्याच्या आधारे. उपलब्ध तथ्य म्हणजे काय? उपलब्ध जे आपला संशोधनाचा जो माहिती आहे त्यालाच आपण डाटा म्हणतो. जे आपलं एखादं कोणत्याही विषयाबद्दल जर एखादं संशोधन असेल आणि संशोधनाबद्दलचा संशोधकाचा असणारा महत्त्वाचा जो डाटा आहे त्याचं संकलन करून, म्हणजे डाट्याचं संकलन करून आणि डाट्याच्या संकलनामधून उपलब्ध माहितीच्या आधारे काही गृहीतकृत्य आपण मांडत असतो. काही गृहीतकृत्य आपण मांडत असतो. पुढं पहा. केवळ संकल्पनाच्या निर्मितीकरिता तथ्यांचे संकलन महत्त्वाचे नसते, तर ते फलप्रद ठरण्यासाठी जे तथ्य संकलित करण्यात येणार आहे त्या आधारावर संशोधन समस्येचे एखाद्या विधानाचे अथवा दृष्टिकोनाचे खंडन आणि मंडन होऊ शकेल पाहिजे. अशा दृष्टिकोनातून तयार केलेले विधान म्हणजेच गृहीतकृत्य होय. म्हणजे उपलब्ध माहितीच्या आधारे, उपलब्ध डाट्याच्या माहितीच्या आधारे त्याचे म्हणजे तथ्यात्मक, म्हणजे एक प्रकारचं काय म्हणते आपल्याला, म्हणजे दोनही दुव्यातून, चांगल्याही आणि वाईट या दोनही दृष्टिकोनातून त्या माहितीचा आधार घेऊन दोनही दृष्टिकोनातून त्याचे निष्कर्ष काढणे त्या डाट्याचे, तेव्हाच ते आपली जे संशोधन आहे ते खरं ठरल आणि आपल्या एक कृतीशील आराखडा चांगल्या प्रकारे तयार होईल असं आपल्याला म्हणता येईल. एखादा नियम सिद्धांत म्हणून प्रस्थापित करण्यापूर्वी उपलब्ध असलेल्या पुराव्यावरून घटनांचे संभाव्य स्पष्टीकरण दिले जाते. हे संभाव्य स्पष्टीकरण किंवा अधिक तार्किक निकष लावून सिद्ध किंवा असिद्ध ठरविण्यापूर्वीच्या प्राथमिक अवस्थेतील कयासालाच आपण गृहीतकृत्य असं म्हटले जाते. म्हणजे जे आपण आपल्या संशोधनाचा जो काही विषय असेल आणि संशोधनाबद्दल जो आपला एक ठळक विषय आहे आणि त्याबद्दल आपण खूप सारं संशोधन केलंच म्हणजे काय, खूप सारी आपण डाटा संकलन केलं आणि त्या डाटा संकलनामधून मिळणाऱ्या माहितीचा आधार हा आपल्या म्हणजे हे आपल्या संशोधकाचा जो विषय आहे याच्याशी मेळ खाते काय, आणि मेळ खात असेल तर आपण त्याला चांगल्या आणि वाईट दोन्ही दृष्टिकोनातून जर एक प्रकारचा एक चांगला भाव किंवा दृष्टिकोन त्याच्यातून जर आपल्या नजरेस येत असेल तर ते आपलं खरं गृहीतकृत्य होय असं आपल्याला इथं सांगता येते. आता काही विचारवंत लिहिले आहे आणि काही विचारवंतांच्या मते गृहीतकृत्य म्हणजे काय ते पहा.
पहिले आहे सी.टी. कुरियन यांच्या मते पहा, विषयातील घटनांचे संभाव्य स्पष्टीकरण म्हणजेच गृहीत कृत्य होय. विषयातील घटनेचे संभाव्य स्पष्टीकरण म्हणजेच गृहीत कृत्य होय. विषयातील घटनेचे संभाव्य स्पष्टीकरण म्हणजेच गृहीत कृत्य होय. हे आहे सी.टी. कुरियन यांचं मत. नंतर कोहेन आणि नॅगेल यांच्या मते पहा, चौकशी अथवा संशोधनास चालना देणाऱ्या प्रारंभिक अडचणीचे अथवा समस्यांचे संभाव्य निराकरण किंवा उत्तर सुचविल्याशिवाय आपण संशोधन कार्यात पहिले पाऊल सुद्धा पुढे उचलू शकत नाही आणि समस्येची अशी संभाव्य उत्तरे आपणास अध्ययन विषयाच्या कोणत्या तरी पैलूमुळे किंवा अध्ययन विषयाच्या पूर्वज्ञानामुळे सुचतात. अशा उत्तरांचे जेव्हा एखाद्या विधानामध्ये रूपांतर केले जाते तेव्हा ते उत्तर गृहीत कृत्य बनते, असं कोहेन आणि नॅगेल यांचं मत आहे. आता इथं त्यांनी तेच सांगितलंय, जेव्हा एखादा जर संशोधन करत असेल आणि संशोधनामधून जे मिळणारा खरा आनंद म्हणजे तो त्या आपल्या संशोधनाच्या निष्कर्षापर्यंत पोहोचत असेल आणि निष्कर्षापर्यंत पोहोचल्यानंतर तेव्हा ते आपलं खरं एक गृहीत कृत्य बनते, असं कोहेन आणि नॅगेल यांचं मत आहे. हे होतं आपलं गृहीत कृत्य याची इंट्रोडक्शन आणि एक प्रकारचा अर्थ समजलं. आता लिहा गृहीत कृत्यावरच्या व्याख्या देऊन ठेवा. सोप्या व्याख्या जेणेकरून पाठ झाल्या पाहिजे आपल्याला. गृहीत गुड आणि हॅट यांची व्याख्या लिहा. गृहीत कृत्या संदर्भात गुड आणि हॅट. गृहीत कृत्य ही अशी मान्यता आहे की जी सत्य सिद्ध करण्यासाठी तिचे प्रयोगात्मक परीक्षण केले जाऊ शकते आणि पुढील संशोधनासाठी ते उपयुक्त असते. व्याख्या पुन्हा पहा गुड आणि हॅट यांची. गृहीत कृत्य ही अशी मान्यता आहे की जे सत्य सिद्ध करण्यासाठी तिचे प्रयोगात्मक परीक्षण केले जाऊ शकते आणि पुढील संशोधनासाठी ते उपयुक्त असते, अशी गुड आणि हॅट यांनी व्याख्या करून ठेवली आहे. नंतर पहा ई.एस. बोंगार्ट्स यांची व्याख्या. परीक्षित केल्या जाणाऱ्या प्रस्तावाला गृहीत कृत्य असे म्हणतात. परीक्षित केल्या जाणाऱ्या प्रस्तावाला गृहीत कृत्य असं म्हणतात, असं ई.एस. बोंगार्ट्स यांची व्याख्या आहे. आता पाहू आपण गृहीत कृत्यांची वैशिष्ट्ये. नवीन टॉपिक गृहीत कृत्यांची वैशिष्ट्ये पहा. महत्त्वाचा बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारलेला आहे. पहिलं वैशिष्ट्य स्पष्टता. पहिलं वैशिष्ट्य कोणतं आहे? स्पष्टता. याला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतात? क्लिअरिटी. पाहता गृहीत कृत्य हे नेहमी स्पष्ट व निश्चित स्वरूपाचे असावे. त्यात असणारा निहित विचार स्पष्ट, निश्चित व भ्रमरहित असावा. त्यांच्या भाषेत व विचारात स्पष्टता असली पाहिजे. त्यातील प्रत्येक शब्द, प्रत्येक संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक आहे. गृहीत कृत्य हे सुरुवातीलाच मांडण्यात येणारे विधान असल्यामुळे जर ते संदिग्ध, भ्रामक व द्विअर्थी असेल तर पुढील अध्ययन व विवेचन चुकीचे व अवास्तव राहील. ते टाळण्यासाठी गृहीत कृत्यात शास्त्रात रूढ झालेल्या संकल्पनांचा उपयोग करावा. तसेच नवीन मांडण्यात आलेल्या संकल्पनांचा अर्थ सामान्य जनतेला सहज स्पष्ट झाला पाहिजे.
आता स्पष्टता स्पष्टता ही गृहीतकृत्याचं पहिलं वैशिष्ट्य आहे. यामध्ये आपल्याला असं लक्षात येते, जेव्हा आपला संशोधनपर जो विषय असेल आणि संशोधन विषयापर आपण जो काही डाटा संकलन केल्या, आपला जो विषय आहे आणि त्या संदर्भात आपण जे संशोधन केलं, जी माहिती मिळवली, माहिती मिळवल्यानंतर आपण एखाद्या निष्कर्षापर्यंत पोहोचलो. निष्कर्षापर्यंत पोहोचल्यानंतर आपण एक गृहीतकृत्य ठरवलं, जे आपल्या विषयाशी मेळ घालते काय, म्हणजे साधर्म्य घालते काय, म्हणजे तंतोतंत जुळते काय, आणि त्यातून मिळणारा खरा निष्कर्ष आपल्याला पुढे दिसतो काय, आणि आपल्या डाट्यामध्ये किती क्लॅरिटी आहे, किती स्पष्ट आहे, मिळणारे दुवे हे एकमेकाला ताळमेळ जुळतात काय, अशी स्पष्टता आपल्या म्हणजे आपल्या संशोधनपर विषयामध्ये असली पाहिजे. तेव्हाच ते खरी एक गृहीतकृत्य ठरल. समजलं? हे होतं स्पष्टता या टॉपिकचं स्पष्टीकरण. दुसरं वैशिष्ट्य आहे अनुभव सिद्धता. याला आपण एक्सपिरियन्स असं म्हणतो. गृहीतकृत्य हे अनुभव सिद्ध असले पाहिजे, म्हणजेच गृहीतकृत्यांची किंवा त्यापासून काढण्यात आलेल्या निष्कर्षांची प्रत्यक्ष अनुभवाद्वारे चाचणी घेता आली पाहिजे. याचाच अर्थ गृहीतकृत्य हे वैज्ञानिक पद्धतीवर आधारलेले असावे. गृहीतकृत्याचा आधार अनुभवजन्य व तथ्य हा असावा. उदाहरणार्थ, प्रत्येकाच्या सुखदुःखाचे भोग हे त्याच्या नशिबाप्रमाणेच भोगावे लागतात. या गृहीतकृत्याची चाचणी अनुभवजन्य तथ्याद्वारे होणे शक्य नाही. तसेच भांडवलदार आपल्या श्रमिकांचे शोषण करतो हे कार्ल मार्क्सचे प्रसिद्ध वचन गृहीतकृत्य बनू शकत नाही, कारण भांडवलदार, श्रमिक, शोषण हे शब्द संदिग्ध स्वरूपाचे आहेत. गृहीतकृत्य हे अनुभवसिद्ध असले पाहिजे, म्हणजे अनुभव सिद्धता म्हणजे एक्सपिरियन्स. आता असं म्हटलं जाते, अनुभव हा माणसाचा खरा गुरु असतो असं म्हटलं जाते, पहिली गोष्ट. आता माणूस काय आपल्या अनुभवामधून शिकतो, म्हणून गृहीतकृत्याचं हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. जर गृहीतकृत्याचा आधार आणि गृहीतकृत्याचं जे आपलं प्रकारे सुरू आहे ते आपल्या विषयाशी तंतोतंत जुळत आहे काय, जुळत नसेल तर आपल्याला पहिला जो एक्सपिरियन्स येतो त्याच्यातून आपण काही शिकतो. त्यानंतर पुन्हा आपण त्या विषयाबद्दल आपण नवीन संशोधनपर कार्याला आपण जुळतो, आणि नंतर नवीन कार्याला जुळल्यानंतर त्यातून अधिक आपल्याला एक नवीन अनुभव येतो, आणि अनुभवच हा आपल्याला नवीन काहीतरी प्रत्येक वेळेस शिकवत जातो. आणि हेच तत्त्व गृहीतकृत्याचं एक फार महत्त्वाचं तत्त्व आहे. तसंच आता इथं आपल्याला एक कार्ल मार्क्सचं उदाहरण दिलं आहे. भांडवलदार, श्रमिक आणि शोषण हे शब्द जरी एकमेकाला मिळते जुळते नसले तरी पण हे कार्ल मार्क्सचं प्रसिद्ध वचन आहे, आणि याच्यातून आपल्याला खरा अनुभव सिद्धता येऊ शकत नाही असं सुद्धा लेखक आपल्याला इथं सांगते. त्यानंतरचं तिसरं वैशिष्ट्य आहे विशिष्टता. काय आहे विशिष्टता म्हणजे काय, स्पेशालिटी. याबद्दल पहा, गृहीतकृत्य हे अस्पष्ट, संदिग्ध व सामान्य स्वरूपाचे नसावे. त्याची मांडणी सैल व सामान्य शब्दात नसावी. त्यातील संकल्पना किंवा विधान स्पष्ट व विशिष्टता राखणारे असावे. त्यामुळे त्यांची चाचणी निश्चितपणे घेतली जाऊ शकते. एकाच वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची अभियोग्यता भिन्न असते. हे गृहीतकृत्य आहे असे मानल्यास ती योग्यता कोणत्या क्षेत्रातील आहे, अभ्यासक्रमातील, साहित्य क्षेत्रातील, क्रीडा क्षेत्रातील की वैज्ञानिक क्षेत्रातील, व असा प्रश्न आपल्याला उपस्थितच होतो. म्हणून गृहीतकृत्य हे विशिष्ट सूचित करणारे असावे.
आता विशिष्टता पहा, म्हणजे स्पेशालिटी पहा. गृहीतकृत्य पहिली गोष्ट म्हणजे काय, हे अस्पष्ट, संदिग्ध, सामान्य स्वरूपाचे नसलं पाहिजे. पहिली गोष्ट त्याची मांडणी ही सैल असली पाहिजे. म्हणजे काय, केव्हाही सैल म्हणजे काय, म्हणजे केव्हाही त्याच्यातून निष्कर्ष जो आपला संशोधनपर विषय आहे त्यावर तो काढता आला पाहिजे. म्हणजे शब्दाची मांडणी कशी असली पाहिजे, सैल आणि सामान्य असावी आणि त्यातील संकल्पना किंवा विधान हे स्पष्ट आणि विशिष्टता राखणारे असलं पाहिजे. त्यामुळे त्याची चाचणी निश्चितपणेच घेतली जाऊ शकते. उदाहरणार्थ एकाच वर्गात म्हणजे उदाहरण दिलं, एकाच वर्गात शिकणारे 2 विद्यार्थी आहे आणि त्याचे गृहीतकृत्य असे मानल्यास ती योग्यता कोणत्या क्षेत्रातील आहे, अभ्यासक्रमातील, साहित्य क्षेत्रातील, क्रीडा क्षेत्रातील की वैज्ञानिक क्षेत्रातील, असे विविध प्रश्न उपस्थित होतात. आता 2 विद्यार्थी जर आपण यांची गृहीतकृत्य काढली आणि त्यांची जर गृहीतकृत्याची मांडणी आपण केली तर प्रत्येकाची आवड निवड काय असते, वेगवेगळी असते. कोणाला मॅथमॅटिक्स आवडते तर कोणाला हिस्ट्री सब्जेक्ट आवडते, बरोबर आहे. म्हणून असं उदाहरण आपल्याला इथं समजून सांगितलेलं आहे. त्यानंतरचं जे चौथं वैशिष्ट्य आहे सैद्धांतिक निष्ठता. सैद्धांतिक निष्ठता हे चौथं वैशिष्ट्य आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. सैद्धांतिक निष्ठता पहा काय सांगते आपल्याला. सर्वच शास्त्राचा परस्पराशी संबंध असतोच. एक शास्त्र हे दुसऱ्याशी विसंगत नसते. म्हणूनच एक शास्त्र हे दुसऱ्या शास्त्राशी विसंगत नसते तर ते परस्परावलंबी व परस्पर पूरक असतात. तसेच ते परस्परांच्या वाढीला मदत करतात. म्हणूनच कोणतेही गृहीतकृत्य शक्यतो आजपर्यंत मान्य पावलेल्या सिद्धांताच्या चौकटीत बसणारे असावे. त्यांचा संबंध पूर्वस्थापित सिद्धांताशी असावा. जेव्हा गृहीतकृत्य हे पूर्व प्रस्थापित सिद्धांतावर उभारलेले असते तेव्हा त्यांच्यापासून ज्ञानाच्या कक्षेत वास्तविक योगदानाची संभावना वाढते. शिवाय सिद्धांताच्या चौकटीतून निर्माण झालेल्या गृहीतकृत्याची चाचणी घेत असताना संशोधकाला ज्ञानाची नवीन शिखरे गाठता येतात. पार्सनच्या मते सिद्धांत म्हणजे जे ज्ञान आहे तेवढेच ग्रंथित होत नाही तर आणखी जे जाणून घ्यायचे आहे त्याची सूचनासुद्धा सिद्धांताकडूनच मिळत असते. म्हणूनच गृहीतकृत्य हे सिद्धांत व्यवस्थेशी निगडीत असले पाहिजे. आकर्षक व मनोरंजक परिकल्पनेला बळी पडून संशोधन अध्ययनात झाल्यास ते अध्ययन परिणामरहित किंवा अत्यल्प परिणामकारक होते. म्हणूनच संशोधकाने गृहीतकृत्याच्या निर्मितीत योग्य खबरदारी घ्यावी आपल्याला लागते. आता सैद्धांतिक निष्ठता याबद्दल आपल्या लक्षात आलंच असेल. सर्वच शास्त्राचा हा परस्पराशी काय संबंध आहे. एक शास्त्र ही दुसऱ्या शास्त्राशी विसंगत असू शकत नाही कारण दोनही शास्त्र एकमेकाशी काय परस्परावलंबन आहे आणि तसेच ते एकमेकाला पूरक करतात, मदत करतात. म्हणून गृहीतकृत्य शक्यतो आजपर्यंत आपल्याला माहीत पावलेल्या सिद्धांताच्या चौकटीत बसणारेच असले पाहिजे. आणि जेव्हा गृहीतकृत्य हे पूर्वस्थापित सिद्धांतावर उभारलेले जातात आणि त्यापासून ज्ञानाच्या कक्षेत प्रस्तावित योगदानाची संभावना वाढते. शिवाय सिद्धांताच्या चौकटीतून निर्माण झालेल्या गृहीतकृत्याची चाचणी घेत असताना संशोधकाला ज्ञानाची नवीन शिखरे आपल्याला गाठता येते. असं सुद्धा आपल्याला सैद्धांतिक निष्ठता या वैशिष्ट्यावरून आपल्याला दिसते. पाचवं जे वैशिष्ट्य आहे सरलता. आता सरलता याला आपण सिम्प्लिसिटी असं आपण म्हणतो. आता या वैशिष्ट्यामध्ये पहा, सरलतेने युक्त असलेले गृहीतकृत्य संशोधकाला निष्कर्षापर्यंत पोहोचविते. सरलता या गुणाने युक्त असलेले गृहीतकृत्य दिलदार नसून कृपण असते. ही कृपणातच संशोधनास सहाय्यक ठरते. या उपकल्पनेतील चर अधिक व्याख्या किंवा अधिक विलक्षण अर्थाची मागणी
करत नाही। ही उपकल्पना किंवा गृहीतकृत्ये आपल्या विषय वस्तूशी संबंधित बाबीशी संशोधनाशी आवश्यकता आणि अध्ययन वापरात आणल्या जाणाऱ्या साधनाशी बांधिलकी ठेवते आणि या चाकोरीच्या बाहेर गृहीतकृत्य जात नाही। सरलता यामध्ये आपल्याला दिसून येते स्पष्ट। सरलतेचे युक्त असलेले गृहीतकृत्य हे काय असते, संशोधकाला शेवटपर्यंत आपल्या जे निष्कर्ष गाठायचे असते ते निष्कर्ष गाठण्यासाठी मदत करते। आणि सरलता या गुणाने युक्त असलेले गृहीतकृत्य दिलदार नसून तर ते एक कृपण असते आणि ह्या कृपणाचा संशोधनाला ते सहाय्यक ठरते आणि या उपकल्पनेतील चर अधिक व्याख्या आणि अधिक विलक्षण अर्थाची मागणी करत नाही। ही उपकल्पना किंवा गृहीतकृत्य आपल्या विषय वस्तूशी संबंधित बाबीशी व संशोधनाची आवश्यकता आणि अध्ययन वापरात जाणाऱ्या साधनाशी बांधिलकी ठेवते आणि या चाकोरीच्या बाहेर गृहीतकृत्य जात नाही। आता आपण पाहिले की 5 आपण वैशिष्ट्ये पाहिले गृहीतकृत्याचे। 6वं वैशिष्ट्य आहे पर्यायी उत्तर। 7वं वैशिष्ट्य आहे उपलब्ध प्रविधीशी संबंधित। 8वं वैशिष्ट्य आहे प्राक्वर्तनाचे सामर्थ्य म्हणजे प्रेडिक्टिबिलिटी। असे 7 वैशिष्ट्ये आहे। या गृहीतकृत्याचा अर्थ, व्याख्या आणि वैशिष्ट्ये मी तुम्हाला PDF स्वरूपात आपल्या ग्रुपवर शेअर करतो आणि नक्की हा टॉपिक वाचा। इथं आपण थांबतो। धन्यवाद।